Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, as you know, we have already started the series of scholarship standard 4, okay? And we have already uploaded one video for English also, okay? So, today we will see the vocabulary unit vocabulary, but second subtopic that is a homophones. ओके. आपण ऑलरेडी काय पाहिलेलं आहे? वर्ड फॉर्मेशन युनिट 1 वर्ड फॉर्मेशनचा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ओके. आय हॅव ऑलरेडी अपलोडेड दॅट व्हिडिओ. ओके. सो टुडे वी विल सी द होमोफोन्स. सो गाईज, डू यू नो व्हॉट आर द होमोफोन्स? ओके. सो आपल्याला हा सेक्शन आहे ना युनिट 1 व्यवस्थित पाहावा लागेल, कारण की 24% वेटेज आहे. सो आपण स्लोली जाऊ, कन्सेप्ट क्लिअर करत जाऊ. ओके. So let's start. Homophones are words that sound the same. Sound the same असे वर्ड्स की त्यांचे साऊंड सेम असता साऊंड बट आर स्पेल्ड डिफरंटली अँड हॅव अ डिफरंट मिनिंग. बट त्यांचे जे स्पेलिंग असता ते डिफरंट असता, मिनिंग पण डिफरंट असतं. पण जो साऊंड आहे आपण जो म्हणतो तो सेम असतो. त्याला आपण काय म्हणतो? होमोफोन्स. ओके, समजलं? आता सपोज हा एक्झाम्पल पहा तुम्ही. BUY. BUY म्हणजे बाय आणि BY म्हणजे बाय. साऊंड काय आला? आपण काय उच्चार कोणता करतोय? बाय बाय. साऊंड सेम आहे. तर हे काय झाले? होमोफोन्स. बट स्पेलिंग आर डिफरंट. तुम्ही स्पेलिंग पहा. BUY आणि BY बाय. स्पेलिंग डिफरंट. ऑल्सो मीनिंग ऑल्सो हॅव अ डिफरंट. BUY बाय मीन्स आपण विकत घेतो आणि BY बाय म्हणजे आपण करतो ना टाटा बाय बाय. ओके, असं एक बाय. ओके, किंवा इंग्लिशमध्ये बाय दी वे असा एक शब्द पण आपण यूज करतो. सो मीनिंग पण डिफरंट आहे. ओके, फक्त त्यांचा जो साऊंड असतो ना बोलायचा तो सेम असतो, म्हणून आपण यांना काय म्हणतो? होमोफोन्स. आता इथे हिअर, हिअर सेम साऊंड आहे. HEAR हिअर, HERE हिअर. ओके, मिनिंग अलग आहे, स्पेलिंग अलग आहे. ओके, एक हिअर म्हणजे ऐकणे आणि एक HERE हिअर म्हणजे येथे. ओके, सेल, सेल. ओके, फाउल, फाउल. वेस्ट, वेस्ट. राईट, राईट. एक राईट, राईट म्हणजे करेक्ट. आपण म्हणतो ना राईट, यू आर राईट. आणि आपल्या मॅडम सांगता क्लासमध्ये प्लीज राईट फास्ट. म्हणजे राईट म्हणजे लिहिणे, WRRT राईट म्हणजे लिहिणे आणि RIGHT राईट म्हणजे बरोबर, करेक्ट. ओके, साऊंड सेम आहे पण स्पेलिंग डिफरंट आहे, मिनिंग पण डिफरंट आहे. गॉट इज? समजलं? होमोफोन्स. चला तर सॅम्पल क्वेश्चन्स. चूज द वर्ड दॅट साऊंड सिमिलर. अलाउड, अलाउड म्हणजे मोठ्याने. आता असा कोणता वर्ड आहे ह्या ऑप्शन्समध्ये, क्वेश्चन 1च्या ऑप्शन्समध्ये असे कोणते वर्ड आहेत? ओके, हे की याच्यापैकी अलाउडचा जो साऊंड आहे त्याला मॅच होतोय. आता हा काय लोड आहे, तर हा मॅच होत नाही. लोड, अलाउड नाही. अलाउड हा सेकंड मॅच होतोय. ओके, सेकंड हा मॅच होत आहे, बरोबर. अलाउड, अलाउड. ओके, आता हा अलाउड म्हणजे ALOUD अलाउड म्हणजे मोठ्याने आणि ALLOWED अलाउड म्हणजे परमिशन देणे, अलाउ कर आपण असं म्हणतो ना ते. ओके, सेकंड वन. चूज दी करेक्ट पेअर ऑफ द होमोफोन्स. आता होमोफोनचे पेअर आपल्याला चूज करायचे की करेक्ट वन कोणता आहे. ओके, ओके. आता फर्स्ट काय आहे? विच, विच, विच. हा जो आहे ना बोलायला मे बी थोडासा सेम वाटतोय, पण तुम्ही कधी नीट ऐकलं ना विच, विच.
थोडा हा जो IEACHचा जो आहे ना, तो बोलायला थोडा लाँग जातोय. डबल ईचा साऊंड लागतो. विच आणि इथे विच शॉर्ट साऊंड येतोय. ओके, तर म्हणून हे होमोफोन्स नाही आहे, लक्षात घ्या. तसं टेल शॉर्ट साऊंड आहे. टेल लाँग साऊंड आहे. होमोफोन्स नाही आहे हे. थर्ड वन हा होमोफोन्स आहे. सिरियल दोघांचं जे प्रोनाऊन्स आहे ते सेम आहे. ओके, स्पेलिंग पण डिफरंट आहे, मिनिंग पण डिफरंट आहे. ओके, फोर्थ ओन फन हे नाहीच आहे, जवळजवळ पण कुठेच नाही आहे. ओके, सो अँसर इज 3. ओके, समजलं. टेल टेल का नाही आहे, विच का नाही आहे. ओके, हे कन्फ्युजन होण्याकरता मी इथे दिलेलं आहे की थोडा डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. आता निकी डिड नॉट गो टू स्कूल. निकी स्कूलला गेली नाही. केव्हा गेली नाही? लास्ट वीक. आता हे पहा, 2 वीक आहे आपल्याकडे. ओके, WEAK आपण म्हणतो ना, यू आर नॉट स्ट्रॉंग. तू स्ट्रॉंग नाही आहे, यू आर वीक. ओके, तू स्ट्रॉंग नाही आहे. तर WEAK वीक म्हणजे नॉट स्ट्रॉंग. पण इथे तो मिनिंग आहे का? इथे काय? निकी डिड नॉट गो टू स्कूल लास्ट वीक, म्हणजे काही दिवसांपूर्वी निकी गेली नव्हती. म्हणजे इथे टाईम दाखवायचा आहे आपल्याला, डेज दाखवायचे आहे. ओके, सो WEEK हा जो वीक आहे त्याचा म्हणजे पिरियड ऑफ आपलं वीक डेज असतो ना, आपण म्हणतो वीक डेज. ओके, मंडे ट्यूजडे हे जे डेज आहे त्याला आपण जो वीक बनतो 7 डेजचा त्याला वीक म्हणतो. सो निकी डिड नॉट गो टू स्कूल लास्ट वीक. ओके, तर हा इथे 2 नंबरचा ॲन्सर येईल तिथे. आता हा वेक आहे तर वेक आणि वेक म्हणजे उठणे. ओके, वीक WICK कॉटन, जो आपलं कॅन्डलमध्ये जो असतो किंवा लॅम्पमध्ये जो असतो तो कॉटनचा धागा किंवा स्ट्रिंग, त्याला आपण WICK वीक म्हणतो. आता याचा आणि याचा संबंध नाही. ओके, गॉट इट. सो आपलं ॲन्सर काय झालं? सेकंड ऑप्शन, WEEK वीक. ओके, का? कारण की केव्हा गेली नव्हती? मागच्या लास्ट वीकला, काही दिवसांपूर्वी. ओके ओके, सो क्वेश्चन 1, चूज द वर्ड्स साऊंड सिमिलर. इथे पण तेच यूज करायचं आहे, होमोफोन्स. आता फर्स्ट काय? बिन. आता फर्स्ट ऑप्शन काय? बॅन, मॅच नाही होत आहे. हा मॅच नाही होत आहे. ओके, हा मॅच नाही होत आहे. बोन, हा पण मॅच नाही होत आहे. बिन 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 हा मॅच होतोय. गॉट इट, बरोबर, तो मॅच होतोय. ओके, बिन 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 हा मॅच झाला. बरोबर, म्हणजे आन्सर काय आला आपलं? थर्ड नंबर. एट, एट म्हणजे खाल्ले. एट एट EIGST, एट. एट म्हणजे एट, आपलं आपण म्हणतो ना इंग्लिशमधून एट. आता हा पण साऊंड मॅच होतोय. एट एट. ओके, आणि स्पेलिंग पण डिफरंट आहे, मिनिंग पण डिफरंट आहे. आता हा सेकंड ऑप्शन पहा, ईट होतोय का? नाही. ईट एट नाही, ॲट नाही, हेट नाही. ओके, काय होतोय ऑप्शन? एट, EIGST, एट हा मॅच होतोय त्याला, होमोफोन्स. ओके, आता थर्ड वन काय आहे? स्टेअर्स. स्टेअर्स. सो हे स्टार्ट आहे. फर्स्ट ऑप्शन काय? स्टार्ट मॅच नाही होत. स्ट्रेस मॅच नाही होत. स्टिअर्स मॅच नाही होत. स्टेअर्स हा मॅच होतो. फोर्थ नंबरचा मॅच होतो. ऑप्शन काय? फोर्थ. आता फोर्थ काय आहे? फोर्थ क्वेश्चन, ट्रू. ट्रू म्हणजे फेकणे. ओके, हा काय आहे? फर्स्ट ऑप्शन ट्रू. ट्रू म्हणजे एचचा थोडा साऊंड होतो इथे. ट्रू हा मॅच होत नाहीये. ट्रू सेकंड मॅच होतोय. बरोबर, थर्ड थोरो नाही, ट्रू नाही, ट्रू सेकंड ऑप्शन हा मॅच होतोय, साऊंड मॅच होतोय. बरोबर, ओके, सो याचा आन्सर सेकंड. फिफ्थ, हे काय आहे? कोस. कोस हा काय आहे? स्केअर्स मॅच नाही होत. कोअस, इथे कोअस अचा साऊंड येतोय, पण इथे कोस.
अचा साऊंड नाही येत आहे यामध्ये. ओके. त्यामुळे हा पण मॅच नाही होणार. हा मॅच होतो कोस, कोअस. ओके, कोस म्हणतो आपण, कोअस नाही आहे ना इथे. ओके, कोस, कोस, कोस. ओके, सो ऑप्शन इज थर्ड. ओके, फोर्थ तर मॅचच होत नाही आहे कुठेच. आता 6 क्वेश्चन्स. चला, 6 क्वेश्चन हा कोणता आहे? मेड. आता हा काय? मेड. फर्स्ट ऑप्शन काय? मीड होतो. मेड, मीड नाही मॅच होत. मोड नाही मॅच होत. मॅड नाही मॅच होत. मेड, मेड, मेड. फोर्थ मॅच होतोय. आन्सर काय आहे? फोर्थ वन. समजतंय तुम्हाला? बरोबर समजतंय ना? होमोफोन सिम्पल आहे. कुठे कुठे आहे कन्फ्युजन? आता हे काय आहे? BUIY, बेवई. आपण याला काय म्हणतो? बेवई. हा इथे LY आहे. बोली नाही, हा मॅच नाही होत. बेवई हा मॅच होतो. ओके, याचा तुम्ही प्रोनाऊन्स पाहाल ना, BUIY, याचा बळी नाही होतं, बेवई होतो. बेवई हा प्रोनाऊन्स होतो याचा, आणि हा याला मॅच होतोय, बेवई. ओके, हा बर्नला तर होणारच नाही, हा बायला पण होणार नाही. ओके. ओके, आता 8 नंबरचं वेट, WEIGHT, वेट. हा तो व्हाईट आहे, हा मॅच नाही होत. हा व्हीट आहे, मॅच नाही होत. वेट हा मॅच होतोय 8 नंबर 3. ओके, वेट, वेट, वेट. आता हा वेट जो आहे 4 नंबरचा, तो मॅच का नाही होत? कारण की वेट शॉर्ट साऊंड येतोय. ओके, इथे एचा साऊंड लागतोय. ओके, वेट, वेट. इथे वेट शॉर्ट साऊंड आहे म्हणून हा पण मॅच नाही होत. थर्ड नंबर हा ऑप्शन आहे याचा करेक्ट आन्सर. गॉट इट? ओके, 9 to 1. वर्स, वर्स. हा वियर्स हा मॅच नाही होत. वर्स, वियर्स नाही. हा वर्स हा मॅच होतो. वर्स. ओके, स्पेलिंग डिफरंट आहे. डब्ल्यूच्या जागी व्ही आहे. ओके, वर्स, वर्स हा मॅच होतो. हा व्हियर्स मॅच नाही होत. वर्स्ट मॅच नाही होत. ऑप्शन इज आपलं हा सेकंड. 10 नंबरचं चिप. फर्स्ट वन चिप, फर्स्ट वनच मॅच होतोय, चिप. सेकंड वन शेप नाही, चिअर नाही, चॅप नाही. फर्स्ट वन चिप हा मॅच होतोय फर्स्ट ऑप्शन 10th. गॉट इट? ओके, समजलो होमोफोन्स काय? ओके, आता हे काय? चूज दी करेक्ट पेअर ऑफ द होमोफोन्स. करेक्ट पेअर कोणते हे आपल्याला चूज करायची आहे. ओके, आता फर्स्ट पाहू. वेस्ट, वाट मॅच नाही होत. हेअर, हिअर. ओके, हेअर, हिअर नाही. व्हेल, व्हेल हे मॅच होते. थर्ड वाली मॅच होते. व्हेल, व्हेल. ओके, हे राईट, वेट हे मॅचेस नाही होत, म्हणून आन्सर इज थर्ड. ओके. ओके, सेकंड क्वेश्चन. आता यामध्ये कोणतं मॅच होत आहे? टेन, टॉन्ट नाही. व्हेन, व्हेन यस, सेकंड मॅच झाली. व्हेन, व्हेन. ओके, सो ऑप्शन इज व्हेन. थर्ड क्वेश्चन पाहू आपण. स्टिअर्स, स्टायर्स नाही मॅच होत. फायर, फिअर नाही मॅच होत. ओके, कॉलर, कलर नाही मॅच होत. रूड, रूड. फोर्थ वन मॅच होत आहे. रूड, रूड. ओके, आन्सर इज फोर्थ वन. नाउ क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. इनसाइट, इनसाइट. ओके, फर्स्ट वन पहा. इनसाइट, इनसाइट मॅच झाला. बरोबर, इनसाइट, इनसाइट. बरोबर, मॅच झाला ना हा. तो आन्सर इज इनसाइट, इनसाइट. गॉट इट? फर्स्ट वन. ओके,
आता इथे काय ना, हे कन्फ्युजन आहे. हेअर, एअर. ओके, हे पहा इथे. ॲक्चुअली काहीमध्ये आपण काय करतो, काही म्हणजे दोन आपण जे इंडियन इंग्लिश यूज करतो किंवा ब्रिटिश किंवा अमेरिकन लँग्वेजमध्ये, काही लँग्वेजमध्ये हेअर आणि एअरला देतात आहे, की हे होमोफोन्स आहे. पण काहींना अलाउड नाही आहे. नॉट प्रोनाऊन्स बरोबर? होमोफोन्स नसतात ते. त्यामुळे हे थोडं कन्फ्युजिंग आहे. हेअर, एअर म्हणून मी जस्ट इथे सांगितलं आहे. ओके. काहींमध्ये आपण जसं अवय म्हणतो, HOUR. ओके. याचं हवय नाही म्हणत, अवय म्हणतो. तसं काही काही काय म्हणता येते, हे एचचा प्रोनाऊन्स नाही कळत ते. एअर म्हणतात. तर मग त्यानुसार ते म्हणतात, की हे होमोफोन्स आहे. पण हे कन्फ्युजिंग आहे. फिक्स नाही आहे. म्हणून हे त्याचा ॲन्सर नाही आहे. ओके. त्याचं ॲन्सर आपलं हे मॅच होत आहे. इनसाइट, इनसाइट. गॉट इट? ओके. क्वेश्चन थर्ड आता. ओके. डू यू नो? ओके. हा आपण क्वेश्चन 3 पाहतोय. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स. डू यू नो द वर्ड डॅश डॅश ॲन्सर. डू यू नो द, आपण काय म्हणतो, की तुम्हाला ॲन्सर माहिती आहे का? डू यू नो द करेक्ट ॲन्सर माहिती आहे का? आता करेक्ट म्हणजे काय? राईट. राईट म्हणजे करेक्ट. बरोबर? डू यू नो द करेक्ट ॲन्सर? आपण असं म्हणतो, तर त्याचा सिनॉनिम्स काय? राईट. इथे आहे. ओके. शी डॅश डॅश आउट ऑल द कॅन्डल्स ऑन द केक. आता तिने काय केलं, जो कॅन्डल्स होत्या केकवरच्या त्या काय केलं, काय केलं? ब्ल्यू. आता ब्ल्यू काय आहे? आता हे पहा तुम्ही, फर्स्ट ऑप्शन पहा. हा जो फर्स्ट ऑप्शन आहे, BLUE, हा ऑप्शन नाही आहे ना त्याचा, ब्ल्यू आहे. आता इथे काय म्हणतोय, शी ब्ल्यू आउट म्हणजे निळ्या केल्या का, कलरफुल केल्या का? नाही, त्याचा अर्थ होत नाही असा. शी, आपण केकवरचा जे कॅन्डल्स असतो ते आपण काय करतो, ब्लो करतो ना, फुंक मारतो. बरोबर, मिनिंग लक्षात घ्या तुम्ही. ब्ल्यू नाही होत त्याचं. ओके. आता हा बिलो म्हणजे खाली, हा पण नाही होत. ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे काय? ब्लो जो आहे, ब्लो, ब्लोचं पास्ट टेन्स आहे ब्ल्यू येतो. ब्लो म्हणजे फुंकणे. ओके. आणि ब्ल्यू म्हणजे फुंकले, पास्ट टेन्स. ओके. आपण पाहिलेलं आहे पास्ट टेन्स काय आहे ते. ओके. सो ॲन्सर इज ब्ल्यू, थर्ड वन. ओके. आणि ह्या बिलोचा जो मिनिंग आहे फोर्थ ऑप्शनचा, तो पण अलग आहे. वेव ऑर स्वेल इन द वाइंड. ओके. पण इथे तो मॅच नाही होत आहे. ओके. लक्षात घ्या. तुम्हाला पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स हे माहिती पाहिजे. ओके. आता सपोज आपल्याकडे EAT, ईट, याचं पास्ट टेन्स काय होतं? ATE, एट. ओके. हे माहिती पाहिजे. ओके. गॉट इट? ओके. सो याचा आन्सर काय? ब्ल्यू. ब्लोचं पास्ट टेन्स, की तिने जे कॅन्डल्स होत्या केकवरच्या त्या फुंकले. ओके. ओके. फाईन. थर्ड, कॅन यू बॅक इन ॲन, काय म्हणतो हा? कॅन यू बी बॅक इन ॲन म्हणजे तू परत येऊ शकतो का? इन ॲन, एका तासामध्ये, 2 तासामध्ये, आपण असं म्हणतो ना, तुम्ही परत येऊ शकता का? तर अवर. बरोबर. हवं नाही म्हणत आपण त्याला, अवर म्हणतो. अवर. सो कॅन यू बॅक इन ॲन अवर म्हणजे एका तासामध्ये परत येऊ शकतो का? अवर म्हणजे नाही. अवर हा मीनिंग नाही आहे. अवर काय, हे तर आपले हे झाले. ओके. प्रोनाउन्स आणि ते झाले. ओके. होअर. होअर म्हणजे आपण म्हणतो ना, माऊस होअर काय म्हणजे स्टब्ड हा थोडं स्टे इन वन प्लेस, तो. इयर म्हणजे कान. इथे मॅच होतोय का? कॅन यू बी बॅक इन ॲन इयर म्हणजे कानामध्ये येऊ शकतो का? असं का नाही आहे. ओके. अवर. अवर म्हणजे टाईम. एका तासामध्ये येऊ शकतो का? ओके. सो ऑप्शन इज अवर. गॉट इट? ओके. फोर्थ वन, आय हर्ड. आय हर्ड म्हणजे मी ऐकले. काय ऐकले? आपण काय ऐकतो? आय हर्ड डॅश डॅश
अबाउट द प्रिन्सेस अँड पी. आता अबाउट द प्रिन्सेस मीन्स प्रिन्सेस म्हणजे क्वीन सारखं असतं ना, त्याचं आपण काय ऐकतो, आय हिअर्ड टेल, स्टोरी ऐकतो ना. ओके, आता हे जे फर्स्ट वन आहे TAIL टेल, हे काय होते, हे शेपूट होते. जे फर्स्ट ऑप्शन आहे तो काय होतो, शेपूट. आता आपण शेपूट ऐकतो का, नाही. टॉल म्हणजे उंच, आय हर्ड टॉल अबाउट द प्रिन्सेस म्हणजे काही प्रिन्सेसच्या उंची, काही उंच ऐकलं का आपण, उंचीच्या गोष्टी, असं काही मिनिंग आहे का, नाही. टेल म्हणजे स्टोरी, आपण काय ऐकतो, प्रिन्सेसच्या स्टोरी ऐकतो आपण. ओके, बरोबर. सो ऑप्शन इज 3-1. आय हर्ड द टेल अबाउट द प्रिन्सेस अँड पी. स्टोरी ऐकतो आपण. ओके, मी स्टोरी ऐकल्या. गॉट इट. टेल म्हणजे स्टोरी आणि टॉल म्हणजे टोल म्हणतो आपण, फी. टोल टोल म्हणतो ना आपण, ते एक फी असते. इथे तो मॅच नाही होत आहे, टेल हा मॅच होतो. टेल म्हणजे स्टोरी. ओके, 5th वन. द लिटल गर्ल एट. लिटल गर्ल, एट म्हणजे खाल्ले. आता आपणच पाहिलं, ईटचं हे पास्ट टेन्स आहे, एट, खाल्लं. द लिटल गर्ल एट, काय खाल्लं, द लिटल गर्ल एट स्वीट्स डुईंग द पार्टी. आता इथे काय येईल, आता फर्स्ट ऑप्शन ATE, ईटचे पास्ट टेन्स. आता एट ऑलरेडी दिलेलं आहे, परत एट येईल का, नाही. डबल डबल नाही येणार. ईट हे प्रेझेंट टेन्स आहे एटचं. ओके, ते इथे येईल का, नाही. द लिटिल गर्ल एट ईट असं होत नाही. एक तर प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्समधलं एक किंवा थर्ड फॉर्ममधलं एकच यूज होत होतं. ओके, ॲट नाही. EIGHT एट. एट म्हणजे काय, 8. तर इथे मिनिंग काय होतं पहा, द लिटल गर्ल एट 8 स्वीट्स. किती खाल्ले, 8 स्वीट्स डुईंग द पार्टी. पार्टीमध्ये तिने 8 स्वीट्स खाल्ले, म्हणजे गुलाबजामुन असतील तर 8 गुलाबजामुन खाल्ले, असं त्याचा मिनिंग होतो. सो ॲन्सर इज काय, 8, EIGHT, ऑप्शन नंबर 4. गॉट इट. ओके, सो नेक्स्ट, द क्वीन डॅश डॅश लेझिली फ्रॉम हर बेड. ओके, जे क्वीन आहे, द क्वीन, ते काय, लेझिली फ्रॉम हर बेड. आता आपण बेडवरून उठतो, जागी होतो. ओके, तर आपण काय म्हणतो, गेटअप किंवा राईज. राईज म्हणतो ना, जागी होणे. सनराईज म्हणतो, की सन सकाळी सकाळी येतो म्हणजे जागा होतो, राईज. तर हे काय आहे, द क्वीन रोज. रोज म्हणजे राईजचं पास्ट टेन्स आहे गाईज. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स ते माहिती पाहिजे. ओके, आता तुम्ही पहा, जो रो आहे, फर्स्ट ऑप्शन, रो म्हणजे काय, आपलं कॉलम रो, रो असतं ना आपले, ते ते मॅच नाही होत इथे. रोज म्हणजे राईज म्हणजे उठ उठणे. रोज म्हणजे उठली, द क्वीन रोज लेझिली फ्रॉम हर बेड म्हणजे तिच्या बेडवरून एकदम आरामात उठली ती, लेझिली. रोअर म्हणजे लॉयन करतो ना, असं दरकाळी फोडतो, त्याला रोअर म्हणता. ओके, आणि यूज. ओके, हा मॅच नाही होत. सो आपलं मिनिंग काय आहे, यूज म्हणजे क्लेव्हर, ट्रिक ऑर यूज टू फुल. ओके, त्याचा मिनिंग होतो म्हणजे फुल करणे. ओके, फुल बनवणे, आपलं काय म्हणतं आपण, पागल बनवतो असं म्हणतो ना, तसं. ओके, तर ऑप्शन काय, आन्सर काय, रोज, ROSC, राईजचं पास्ट टेन्स आहे, ते लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट 7 क्वेश्चन काय आहे, शी वेंट टू द मॉल. आता ती मॉलला गेली, का गेली, डॅश डॅश टू हर फ्रेंड म्हणजे तिच्या फ्रेंडला भेटायला गेली. बरोबर. आता ऑप्शन पहा, फर्स्ट ऑप्शन काय, MEET, मीट म्हणजे भेटणे, हा मॅच होतोय. शी वेंट, गेली, ऑलरेडी पास्ट टेन्स आहे, तर इथे मीटचं पास्ट टेन्स नाही येणार, मेट नाही येणार. हा मेट जो आहे हा मीटचा पास्ट टेन्स आहे, हा नाही येणार, कारण की ऑलरेडी वेंट पास्ट टेन्स यूज केला गेला आहे. तर इथे परत पास्ट टेन्स नाही येणार, म्हणून इथे प्रेझेंट टेन्सच येईल, मीटच येईल.
ओके, ऑप्शन नंबर फर्स्ट जाईल इथे. ओके, मीट, ती भेटायला गेली. ओके, आता सेकंड ऑप्शन पहा, मिनिंग फास्ट साऊंड सेम आहे, मीट मीट, पण हे नॉनव्हेज होतं. मीट म्हणजे मांस, नॉनव्हेज, तो इथे मॅच नाही होत. आणि हा मीट म्हणजे अलगच साऊंड यायचा, मिनिंग इथे मॅच नाही होत त्याचा. ओके, सो अँसर इज मीट, भेटायला गेली. ओके, 8 क्वेश्चन, द किंग्स डॅश डॅश वॉज मेड ऑफ गोल्ड. आता गोल्डचं काय होतं किंगचं. ओके, आता हे काय आहे, फर्स्ट ऑप्शन पहा, थ्रोन, थ्रोन म्हणजे फेकलं, फेकणे. ओके, पास्ट टेन्स आहे, फेकले. आता इथे काही आहे का, द किंग्स थ्रोन वॉज अ मेड ऑफ गोल्ड, गोल्डचं बनवलेलं काही किंगने फेकून दिलं असं काही नाही. थॉर्न म्हणजे काटा, काटा असतो ना आपला, तो मॅच नाही होत. टॉर्न म्हणजे फाडले, गोल्डचं काही फाडलं असं काही मिनिंग बसत नाही ते. थ्रोन, फोर्थ आन्सर पहा तुम्ही, ऑप्शन थ्रोन म्हणजे स्पेशल चेअर यूज बाय किंग ऑर क्वीन. आता किंग आहे, किंगची स्पेशल चेअर असेल गोल्डची, बरोबर, हे इथे मॅच होत आहे, बरोबर. द किंग्स थ्रोन, ऑप्शन नंबर फोर्थ, थ्रोन वॉज अ मेड ऑफ गोल्ड, जे चेअर होती ते गोल्ड, सोन्याची होती, स्पेशल चेअर होती ते. ऑप्शन इज 4. क्वेश्चन 9, युअर वाउंड विल हील सून. आता वाउंड म्हणजे काय, वाउंड म्हणजे आपल्याला काही जखम होते, कट, इंजुरी होते, त्याला आपण वाउंड म्हणतो. ओके, त्याला काय म्हणतो, वाउंड म्हणतो आपण. आता फर्स्ट ऑप्शन HEEL, हिल म्हणजे काय, बेटर म्हणजे चांगले, गेट बेटर म्हणजे जे जखम आहे ते आपण म्हणतो ना हील होते आहे, आपण यूज करतो की आपली बॉडीला टाईम द्यायला पाहिजे, ती ऑटोमॅटिक हील होईल, म्हणजे ती ऑटोमॅटिक बरी होईल. ओके, बेटर होईल. ओके, तशी जी जखम आहे ना ती हील होते, म्हणजे लवकर चांगली होईल, हील सून, लवकरच चांगली होईल. ओके, आता सेकंड ऑप्शन पहा तुम्ही, हे आन्सर हेच आहे, फर्स्ट ऑप्शन, मी फक्त कन्फ्युजन सांगतोय की काय आहे इथे, कन्फ्यूज कसं केलं आहे. सेकंड ऑप्शन HEAL, हा ऑप्शन पहा, HEAL, हिल म्हणजे काय, आपलं टाच जे असते ना, ओके, ते. ओके, तो इथे मॅच होतोय का, नाही, म्हणजे तुमची जखम टाच किंवा असं काही मॅच नाही होत. हा, हे काय थर्डवाले हिल स्टेशन, हिल स्टेशन नाही, म्हणजे माउंटेन. आणि हेल, हेल आपण म्हणतो ना, गो टू हेल म्हणजे नरकात जा, तर इथे असं काही एका युअर वाउंड म्हणजे जखम नरकात जाईल लवकरच असं काही मिनिंग नाही. हिल म्हणजे काय, बळे होणे, तर तुमची जखम ही लवकरच बरी होईल, हा त्याचा मिनिंग आहे. म्हणून आन्सर काय आला त्याचा, फर्स्ट, ऑप्शन फर्स्ट. समजलं, मी याच्याकरता सगळं मिनिंग सांगतोय की ते कन्फ्युजन होऊ नये. ओके, कारण की हे बोलायला सेम वाटतं, पण त्यांचे मिनिंग डिफरंट आहे. ओके, ओके, सो इट्स 10 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10 पाहू आपण, लास्ट वन. इट इज नॉट इझी टू डॅश डॅश वेट. आता वेट म्हणजे काय, वजन. आता हे वजन इझी नाही आहे, इझी नाही आहे वजन म्हणजे काय, कमी करणे, वजन कमी करणे, त्याला आपण काय म्हणतो, लूज. लूज म्हणजे कमी करणे, लेस करणे, कमी करणे, वजन कमी करणे, हे इझी नाही आहे. आता इथे पण तुम्ही ऑप्शन पहा, ऑप्शन हेच आहे, फर्स्ट वन हे करेक्ट आन्सर आहे आपलं, LOAC, लूज म्हणजे कमी करणे, हेवी, लेस, हां, कमी. आणि हा जो आहे LOOC, ऑप्शन 2, लूज म्हणजे आपण जे झाकण असतं ते ढिल्लं करतो. ओके, हा लॉज आहे, हा लॉस आहे, लॉस म्हणजे हरवणे, बरोबर, हे मॅच नाही होत. लूज म्हणजे कमी करणे, आपण म्हणतो ना मला वेट लूज करायचं आहे, ओके, म्हणजे कमी करायचं आहे. ओके, so option is first one answer. Got it, children? Okay, what we have learned today, homophones. So thank you learners, keep learning, and if you like this video, please like, share and subscribe. We will see in a next topic. Okay, thank you.